नमस्कार, मी सौ अनिता देव. मी पुस्तक वाचत आहे हे मना रिलॅक्स प्लीज, मुळे योगाची पंख व्यवस्थापनाचे. स्वामी सुखबोधानंद यांनी लिहिलेलं हे पुस्तक आजच्या आपल्या युगातील प्रत्येकाला खूप मार्गदर्शक आहे. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी हे जरूर ऐका. आज आपण वाचणार आहोत पुढचे काही चॅप्टर्स. यापूर्वी झालेले आहेत काही चॅप्टर्स, त्याच्या पुढे वाचू. सुरुवातीलाच मी स्वामी सुखबोधानंद यांची क्षमा मागते. वाचण्यात काही चूक झाली तर मला त्यांनी क्षमा करावी. पहिलं चॅप्टर आहे हा क्षण, हे मिनिट परिपूर्ण आहे. आपल्या जीवनातील न वगळता येणारी संपत्ती कोणती? सर्वसाधारणतः हा प्रश्न मी माझ्या लाईव्ह या कार्यक्रमात विचारतो. प्रत्येक जण विभिन्न उत्तरे देतो, परंतु मी म्हणतो हा क्षण, हे मिनिट हीच खरी संपत्ती आणि हेच सत्य होय. आपल्यापासून कोणीही हा क्षण हिरावून घेऊ शकत नाही, परंतु अनेक जण हा क्षण, हा निसटणारा क्षण पूर्णपणे अनुभवत नाहीत. या कठीण सत्याला आपण सामोरे जायलाच हवे. बहुत करून आपण भूतकाळाच्या चिंतेत अथवा भविष्य काळाच्या काळजीतच हरवलेले असतो. घरी असताना आपण कार्यालयाच्या चिंतेत असतो. खाताना आपले लक्ष अन्नावर नसते. परमेश्वराची देणगी असलेला आपला हा सुंदर अकल्पित असा देह, आंघोळीच्या वेळी देखील त्याकडे पाहून आपणास आश्चर्य वाटत नाही. कुठल्याही आपत्तीविना आज आपण जीवन जगत आहोत याचाही आनंद आपल्याला नाही. एखाद्या पक्षाप्रमाणे आपले विचार सर्वत्र सैरभैर उडत असतात. या सर्वाची परिणिती काय होऊ शकेल याचा केवळ विचारच केलेला बरा. वाहन चालवित असताना आपले विचार कुठेतरीच भरकटत असल्याने आपला अपघात होऊ शकतो. अशा प्रकारे ध्येयहीन विचारामुळे आपल्या जीवनातही अपघात घडू शकतात. भूतकाळाविषयीचे विचार पूर्णपणे टाळावेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. तसेच एखाद्याने भविष्याकरिता योजना आखू नयेत असाही त्याचा अर्थ नव्हे. माझे म्हणणे इतकेच की ज्या प्रकारे गरमागरम वाफाळणाऱ्या कॉफीच्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद आपण घेतो, त्याचप्रमाणे आपले आयुष्य घडवून निसटणाऱ्या प्रत्येक क्षणाची रुची, त्याचा स्वाद देखील आपण अनुभवायला हवा. कॉफीच्या पहिल्या आणि दुसऱ्या घोटक्यात काही फारसा फरक नसतो, परंतु जीवनातील एक क्षण मात्र पुढच्या क्षणासारखा निश्चितच नसतो. प्रत्येक क्षण हा निराळा असतो, नाविन्यपूर्ण असतो. जैन बुद्ध धर्मात एक म्हण आहे, एखादा माणूस एकाच नदीत 2 वेळा स्नान करू शकत नाही. म्हणजेच नदीत वाहणारे पाणी क्षणाक्षणाला एकीकडून दुसरीकडे वाहतच असते. त्याच प्रकारे क्षणोक्षणी जीवन सुद्धा सातत्याने बदलत्या स्थितीत असते. केवळ शिक्षण, ज्ञान आणि सामर्थ्य एवढेच पुरेसे नसून वर्तमानातील क्षणांची जाणीव असणे हे आपल्यासाठी अत्यंत निकडीचे असते. एखाद्यापाशी जर ही जाणीव नसेल तर त्याच्याकडे कितीही सामर्थ्य आणि कला असल्या तरी सुद्धा त्यांचा त्याला यत्किंचितही उपयोग होणार नाही. याच कारणामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या विचारांची तत्परता आजमावण्याकरिता बऱ्याच अशा चाचण्या आयोजिल्या जातात. एक नावाजलेला संगीतकार होता. त्याने व्हायोलिन वाजवल्यास वाळवंटातही पाऊस पडत असे. एकदा तो एका सर्कसला गेला होता. त्या कार्यक्रमात सर्कस येथील व्हायोलिन वादकाच्या संगीताच्या तालावर एक अस्वल नृत्य करीत होते. हा संगीतकार त्याच्यापाशी पोचला व म्हणाला, तुझ्या वाजवण्यामुळे केवळ एक प्रशिक्षित अस्वलच नृत्य करू शकते, परंतु माझ्या संगीताच्या तालावर कुठलेही श्वापद नाचू लागेल. सर्कस येथील व्हायोलिन वादकाने नुकताच पोकळ दावा समजून त्याचे म्हणणे धुडकावून लावले. ही वादावादी मात्र त्यांच्या द्वंद्व युद्धात बदलली. सर्कस येथील कलाकाराने त्या संगीतकारासमोर एक सिंह धाडला. त्याचे संगीत ऐकून तो सिंह अत्यानंदाने गिरक्या घेत नृत्य करू लागला. नंतर एक चित्ता पाठवण्यात आला व तोही नृत्य करू लागला. त्या सर्कस येथील कलाकाराने नंतर एक वाघ पाठवला. तो संगीतकार बेभानपणे वाजवतच राहिला, परंतु त्या वाघावर मात्र त्याच्या संगीताची किमया घडलीच नाही.
किंबहुना त्याच्या रक्ताची पिपासा असणाऱ्या त्या वाघाने सरळ त्याच्यावर चाल केली. श्रोते भीतीने सेरावेरा पळाले. तो संगीतकार आपली व्हायोलिन हवेत भिरकावून देऊन जीवाच्या भीतीने पळून गेला. सुदैवाने कसा बसा त्या वाघाच्या तावडीतून तो बचावला. प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीने लगेच त्या वाघाला पकडून पिंजऱ्यात डांबून टाकले. थकून चूर झालेल्या संगीतकाराने त्या सर्कशीतील कलाकारापुढे आपली हार मान्य केली. परंतु अजूनही त्याला आश्चर्य वाटत होते की त्याचे संगीत त्या ठराविक वाघावर आपली जादू दाखवण्यात अयशस्वी का ठरावे. सर्कशीतील कलाकाराने हसत हसतच खुलासा केला, कारण अगदी सोपे आहे. तो वाघ ठार बहिरा आहे. जन्मापासूनच त्याच्यात हे वैगुण्य असून त्या वाघाला कानही नाहीत व श्रवणासाठी कानाची छिद्रे सुद्धा नाहीत. श्रोत्यांच्या हे लगेच लक्षात आले व त्यांनी स्वतःच्या सुटकेची तयारी केली. परंतु आपण आपल्या संगीतात इतके मशगूल झाला होता की साधीशी गोष्ट सुद्धा तुमच्या ध्यानी आली नाही. केवळ विचारांची, मनाची तत्परता नसल्याने त्या संगीतकारापाशी असणाऱ्या इतर साऱ्या कलांवर मात झाली होती. त्याचप्रमाणे आपण सतत विचारात असतो. आजूबाजूला काय प्रसंग घडतायत याकडेही आपले बऱ्याच वेळा लक्ष नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण संकटात सापडतो. म्हणून प्रत्येक क्षण जागरूक राहणं गरजेचं आहे. अखंड सावधानता, रामदास स्वामी म्हणायचे, अखंड सावधानता फार गरजेची आहे. नुकतंच मी एक व्हिडिओ पाहिला कुंग-फू पांडा नावाच्या पिक्चरचा. त्याच्यात एक वाक्य आहे, येस्टरडे इज हिस्ट्री, टुमॉरो इज मिस्ट्री, टुडे इज गिफ्ट, सो इट इज कॉल्ड एज प्रेझेंट. म्हणजे आजचा क्षण हे खरं आपल्यासाठी मिळालेलं गिफ्ट आहे, बक्षीस आहे, आणि तेच आपण आनंदाने जगलं पाहिजे. मनन, ज्ञानयोग, वर्तमानात जगायला आणि सुस्पष्टपणे पाहायला शिका. कर्मयोग, पर्वत केवळ न्याहाळल्याने कुणीही पर्वतावर आरोहण करू शकत नाही. वर्तमानात राहून कार्य करा. पुढील चॅप्टर आहे दुःखांचे मोजमाप. स्त्री वा पुरुष, तरुण अथवा वृद्ध, आपल्यातील प्रत्येकात एक असामान्य तशाच प्रकारे आपले शरीर बाळपणापासून किशोरावस्थेकडे, तारुण्याकडे, वृद्धत्वाकडे, वयाच्या बदलत्या अवस्थातून जात असते, पण मनाला मात्र वय नसते. कुठल्याही वयात आपले मन आपण संपूर्णपणे सजग आणि आनंदी ठेवू शकतो. तुम्ही म्हणाल, हे सांगायला फार सोपे आहे, कृतीत आणायला मात्र कठीण. खरोखरीच हे शक्य आहे का? होय, अगदी 100% हे शक्य आहे. परंतु हे साध्य करण्याकरिता आपल्याला काही गोष्टींचा सराव करावा लागेल. आपल्याला खूप काही पाहण्याची, खूप काही ऐकण्याची गरज आहे. स्वामीजी, काय सांगताय तुम्ही हे? प्रत्येकाला डोळे आणि कान असतातच. प्रत्येक जण पाहतो व ऐकतो. परंतु प्रत्येकापाशी तो जोम, तो आनंद असतो का, अशी विचारणाही तुम्ही करा. थोडा वेळ विचार करा. प्रत्येकाकडे पेन व पेन्सिल असतेच, म्हणून काही प्रत्येक जण लेखक अथवा कलाकार होतो का? ज्या प्रकारे पेन आणि पेन्सिल ही सामग्री आहे, तसेच डोळे व कानांचेही आहे. एखाद्याला जरी ते पेन वा पेन्सिल यांचा सदुपयोग कसा करावा हे माहीत असले तरी तो लेखक किंवा कलाकार होऊ शकतो का? त्याचप्रमाणे डोळ्यांचा व कानांचा परिणामकारक उपयोग केल्यानेच सुख मिळवता येते. आपल्यातील अधिकांश लोक स्वतःच्या नजरेसमोर जे नाही त्यावरच लक्ष केंद्रित करतात. आपल्या समक्ष असणाऱ्या गोष्टी पाहायचे विसरतात. एक इटालियन पिता आपल्या एकुलत्या एका मुलाचा वाढदिवस साजरा करीत होता. त्या दिवसाचे प्रमुख आकर्षण होते फुटबॉलचा सामना. इटलीतील 2 प्रसिद्ध गटांमध्ये होणार असलेला हा अटीतटीचा सामना पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांनी सारे क्रीडांगण व्यापून टाकले होते. जसजसे ते 2 गट एकमेकांशी स्पर्धा करीत खेळू लागले, तसे प्रेक्षकही आनंदाने जल्लोष करू लागले. परंतु ज्याचा वाढदिवस होता तो मुलगा मात्र अनुत्साहानेच हा खेळ पाहत होता.
आपल्या पित्याकडे पाहत हिरमुसला होत त्याने विचारले, बाबा, तुम्ही इतके कंजूस कसे हो? आपल्या एकुलत्या एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त सादर केलेल्या या कार्यक्रमाकरिता त्या पित्याने लाखो रुपये खर्च केले होते. त्यास धक्काच बसला. आपल्या पुत्राकडे त्याने आश्चर्याने पाहिले. मुलगा उत्तरला, या तळपत्या उन्हात ते सारे खेळाडू फक्त एका चेंडू मागे कसे धावतायत ते तरी पहा. किती वाईट वाटते. त्यांच्यातील प्रत्येकाला निदान एक एक चेंडू देणे एवढी उदारता सुद्धा तुमच्यात नाही का? त्यामुळे ते आनंदाने खेळू तरी शकले असते. काही वेळा आपण अगदी त्या मुलासारखे वागतो. आपल्या समक्ष घडत असलेले आनंदी, स्फूर्तिदायक असे कित्येक प्रसंग पाहायचे आपण विसरतो. त्यापेक्षा अर्थविहीन गोष्टींवरच अडून राहतो आणि जीवनातील सारी मौज गंमत हरवून बसतो. हल्लीच माझ्या बंगलोर येथील आश्रमात एक माणूस मला भेटायला आला होता. तासभर तो फक्त तक्रारच करीत होता. माझ्या पालकांनी माझ्यावर फार मोठा अन्याय केला आहे, माझे सारे आयुष्य त्यामुळे दुःखी झाले आहे, वगैरे वगैरे. त्याचे असे झाले होते, तो लहान असताना त्याच्या पालकांनी त्याला इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत धाडले नाही. त्यामुळे तो उत्तम प्रकारे इंग्रजी बोलू शकत नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या एकाच गोष्टीमुळे इतरांसमोर त्याला कमीपणा वाटे. त्याच्याशी एक तासभर बोलल्यानंतर त्याच्या बाबतीत काही गोष्टींचा उलगडा मला झाला. त्याचे वडील ज्या संस्थेतून निवृत्त झाले होते त्याच संस्थेत तोही काम करीत होता. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या बदलीच्या नोकरी या योजनेमुळे त्याला ही नोकरी उपलब्ध झाली होती. त्याच्या पालकांनी त्याला अत्यंत चांगल्या लोकवस्तीत एक चांगलेसे घर घेऊन दिले होते. त्याच्या पसंतीच्या मुलीशी विवाह सुद्धा करून दिला होता. त्याच्या पालकांच्या सदिच्छेमुळे जीवनात अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा त्याला मिळाल्या होत्या. हे सारे काही असून सुद्धा जीवनात आपल्यावर अन्याय झालेला आहे हेच एक रडगाणे तो सतत गात होता. या जगात अशी अनेक माणसे आहेत. आपल्यापाशी जे आहे त्याचा आनंद उपभोगण्याचे सोडून आपल्यापाशी जे नाही त्याचीच ते पर्वणी करतात आणि जे स्वतःपाशी नाही त्याबद्दल विचार करून केवळ दुःखच भोगत राहतात. आपल्या कुटुंबासमवेत प्रवासाला गेलेले असताना देखील खर्च करताना पईची अगदी निरखून छाननी करण्याची सवय काहींना असते. आजूबाजूच्या सुंदर वातावरणाचा अथवा कुटुंबाच्या आपलेपणाचा आस्वाद ते घेऊ शकत नाहीत. एकत्रित येण्याचा, जगण्याचा सारा आनंद गणितात हरवून जातो. यामुळे आनंदमय प्रसंगाचे क्लेशदायक प्रसंगात परिवर्तन होते. मनन, ज्ञानयोग. आपण जेवढे ठरवतो तेवढेच सुखी होतो. कर्मयोग. मानवाचा सर्वात प्रिय खेळ म्हणजे सुखाचा शोध घेणे. हा शोध सुज्ञपणे घ्या. पुढील चॅप्टर आहे चावीच्या छिद्रातून दृष्टिक्षेप. सुफी साहित्यातील मुल्ला नसरुद्दीनची ही कहाणी आहे. एकदा मुल्ला कामावरून घरी परतला आणि त्याच्या कोटावर त्याच्या पत्नीला एक लांब सडक काळाभोर केस सापडला. साऱ्या घरात एकच हैदूस माजला. एखाद्या तरुण मुलीशी तुमची काहीतरी भानगड आहे. पत्नी मुल्लावर डाफरली. समजावणीच्या सुरात त्याने स्पष्टीकरणाचा प्रयत्न केला. हे पहा, गजबजलेल्या मंडईच्या भागातून मी चालत आलोय. त्या गर्दीत हा केस माझ्या कोटावर चिकटला असेल. माझ्यावर विश्वास ठेव. त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारून ती त्याला भरेबुरे सुनावतच राहिली. दुसऱ्या दिवशी मुल्ला जेव्हा कामावरून घरी परतला तेव्हा त्याच्या कोटावर तिने पांढरा केस पाहिला. अरे रे, काल एक तरुण मुलगी आणि आज तर चक्क एक म्हातारी स्त्री लंपट कुठले. माझ्या संपूर्ण जीवनाचा नाश झाला रे. जमिनीवर गडाबडा लोळून रडून ती आक्रोश करू लागली. त्यानंतरच्या दिवशी घरी परतताना मुल्लाला बायकोचा आक्रस्ताळेपणा आठवला आणि घरात शिरण्यापूर्वी त्याने आपला कोट साफ झाडला. घाईघाईतच तिने त्याचे कपडे तपासून घेतले, पण तिला काही केस दिसला नाही. मुल्ला आता सुटकेचा निश्वास टाकणार तेवढ्यात छे छे, हे काही होणे शक्यच नव्हते. त्याची पत्नी रागाच्या भरात ओरडू लागली. किती वाईट आहात तुम्ही. आज तर चक्क टक्कल पडलेल्या बाईशी लफडे केलेत.
असे म्हणून आदल्या दिवसापेक्षाही अधिक दुःखावेगाने ती रडू लागली. आपले मन प्रत्यक्ष समोर दिसणाऱ्या सौंदर्याकडे न पाहता कल्पनेच्या विश्वातच भरकटत राहते आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टीत गुंतून पडते. हेच आपल्या दुःखाचे कारण होय. श्रवण करताना सुद्धा आपल्यातील अनेक जण महत्वाचे मुद्दे ऐकून घेण्यात अयशस्वी ठरतात आणि काहीतरी भलतेच ऐकतात. याचा परिणाम दुसरे तिसरे काही नसून विनाकारण तणाव. जॅक आणि जेम्स हे दोघे जिवलग मित्र होते. दोघेही एकाच कार्यालयात नोकरीही करीत. एकदा जॅक पैशाच्या अडचणीत होता. रागाच्या भरात पैशाचे पाकीट पत्नीच्या अंगावर भिरकावून तो कार्यालयात आला. कार्यालयातही तो तणावाखालीच होता. तेथेही प्रत्येकाशी त्याचे भांडण होत होते. त्याची भाषा देखील उद्दाम व अपमानकारक होती. हे लक्षात घेऊन जेम्सने त्याला दुपारी जेवण्याकरिता बाहेर नेले. पैसे स्वतः देण्याचे कबूल करीत जेम्सने त्याला धीर दिला. जॅक सकाळपासून भुकेला होता. बरेचसे खाण्याचे पदार्थ मागवून तो जेवू लागला. तशातच आपल्या मित्राच्या पैशावर आपण खातोय यामुळे त्याला कसेसेच वाटत होते. त्याच वेळी कार्यालयातील जॅकच्या उद्दाम वागण्यावर उपदेश करण्याच्या उद्देशाने जेम्स त्याला म्हणाला, जॅक, तुला तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे. जॅकने त्याच्या उपदेशाचा चुकीचा अर्थ घेतला आणि तो चिडला. त्याला वाटले जेम्सचे पैसे वापरून आपण खातोय त्याचाच जेम्स उल्लेख करीत आहे. आपण दोघे एका हॉटेलमध्ये आहोत याचाही विचार न करता त्याने जेम्सचा शर्ट पकडला व गुरकावला, असा कसा रे अक्कलपोट्यासारखा वागू शकतोस तू? आता मात्र भडकण्याची पाळी जेम्सची होती. लवकरच दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. या साऱ्या प्रकारात सारे काचेचे सामान फुटले. जॅक काचेच्या तुकड्यांवर पडून जखमी झाला. हॉटेलातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून हाणामारी थांबवली. जॅकला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि जेम्स कार्यालयात परतला. परंतु जेम्स कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. स्वतःच्या चुकीच्या वागण्याचा त्याला फारच मनस्ताप होत होता आणि क्षणापुरता का होईना पण हॉटेलमध्ये स्वतःचा तोल गमावल्याबद्दल तो स्वतःवरच वैतागला. म्हणून जॅकला पाहण्याकरिता तातडीने तो इस्पितळात गेला. जॅकने जेव्हा जेम्सला रुग्णालयात शिरताना पाहिले तेव्हा त्याचे रक्त खवळून उठले, कारण तो अजूनही रागाने खदखदत होता. त्याला वाटले की हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेली मारामारी पूर्ण करण्यासाठीच केवळ जेम्स आला आहे. आपल्या मित्राच्या मनातील चांगुलपणा तो ओळखू शकला नाही. जेम्सने मायेने विचारणा केली, कसे वाटते तुला आता? टोमणा मारण्याची ही हद्दच झाली असे समजून जॅक पुन्हा चिडला आणि त्याने जेम्सवर आपला हात उगारला. केवळ शब्दांपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे ते शब्द कुठल्या संदर्भात उच्चारले गेले आहेत हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. वरील छोट्याशा प्रसंगावरून हे सत्य आपण गाठीस बांधू शकतो. आपल्यातील अनेक जण अशा छोट्या साध्या गोष्टींची जाण नसल्याने समस्यांचा डोंगरच स्वतःवर ओढवून घेतात. पाहणे व ऐकणे ही दोन कार्ये केवळ आपले डोळे आणि कानच करतात असे नाही. काही वेळा जगाकडे आपण आपल्या अंतर्दृष्टीतून पाहतो. आपली अंतर्दृष्टी मार्गदर्शित केली जाते ती इतरांबद्दल व प्रसंगाबद्दल आपण तयार केलेल्या पूर्वग्रहांमुळेच. आणि पूर्वग्रह नावाच्या या छोट्याशा चावीच्या छिद्रातूनच आपण आपल्या सभोवतालचे अतिविशाल जग पाहत असतो. यातील बरेच असे पूर्वग्रह मात्र फारच धुरकट आणि निराधार असतात. म्हणूनच आपले डोळे आणि कान हे असत्यावर केंद्रित झालेले असतात. हे उदाहरणच घ्या ना. डॉक्टर म्हणतात, तुमच्या हाताचे दुखणे हे तुमच्या म्हातारपणामुळेच आले आहे. रोगी म्हणाला, मला मूर्ख समजू नका. माझ्या दुसऱ्या हाताचे वय सुद्धा तितकेच आहे, पण तो कसा दुखत नाही? आणि एक दुसरं उदाहरण, अल्बर्ट म्हणतो जोसेफला, तुझी मोटार तू किती किमतीला विकलीस? जोसेफ म्हणाला, रुपये 20,000. अल्बर्ट म्हणाला, चांगली किंमत मिळाली तुला.
तर जोसेफ म्हणतो, परंतु तो नालायक माणूस मला पैसे देणारच नाही हे माहीत असते तर याच्या तिप्पट किंमत मी लावली असती. मनन ज्ञानयोग. पाहणारा एखाद्या दृश्याचा विपर्यास करतो व तो विपर्यास त्याच्या विपर्यासी प्रवृत्तीचीच विस्तारित आवृत्ती असते. इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे, परसिव्हर पोल्यूट्स द परसेप्शन अँड वन परसिव्स द परसिव्ड ॲज अन एक्सटेन्शन ऑफ द परसिव्हर. कर्मयोग म्हणतो, ही विपर्यासी दृष्टी दूर सारा आणि जे दृश्य पाहताय त्यातील आनंद लुटा. Renounce the distorted perceiver and rejoice the perceived. चिंतन. विपत्तींना एक पैज समजून जीवनाची मौज लुटा. काही जणांची तक्रार असते की यशाची मुहूर्तमेढ त्यांना बोचते व त्यांच्या पायांना जखमा होतात. अनेकांची स्वतःच्या शंकांवर श्रद्धा असते आणि स्वतःच्या श्रद्धेबद्दल शंका असते. एखादा सुसंस्कृत सुज्ञ माणूस अनाकलनीय गोष्टींसंबंधी कधीही गोंधळून जात नाही, परंतु एखादा मूर्ख मात्र निश्चितच गडबडून जातो. पुढील चॅप्टर, गुन्हेगार कोण. पाहण्याचे सामर्थ्य ही एक महान देणगीच होय, परंतु आपण आपले डोळे पूर्णपणे उघडे ठेवून पाहत नाही. आपल्यातील काही जण डोळ्यांचा उपयोग पाहण्यापेक्षा झोपेकरताच अधिक करतात. काही जण तर डोळे उघडे ठेवून स्वप्न नगरीत तरंगत असतात आणि आपल्या समोर घडत असलेल्या घटना पाहत देखील नाहीत. आपण नक्की जागृत आहोत, झोपेत नाही अथवा स्वप्नावस्थेत सुद्धा नाही. एखादी गोष्ट खरोखरच जशी आहे तशीच आपण पाहू शकतो याची खात्री आपण करून घेऊ शकतो का? अनेक जण तसे ते पाहू शकत नाही. सहसा आपण रंगीत चष्मे डोळ्यांवर चढवून त्यातून जगाकडे पाहत असतो. रंगीत चष्मा म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा पाहण्याचा दृष्टिकोन असे मला म्हणायचे आहे. आपला दृष्टिकोन म्हणजेच कुठल्याही आधाराविना ठाम केलेली आपली मते, आपले समज होय. आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, ओळखीतले लोक इत्यादींच्या विषयी असलेले आपले समज. लोकांनी स्वतःच्या समज गैरसमजांच्या संदर्भात मोकळेपणाने सामोरे यावे याकरिता व्यवस्थापन शास्त्रातील काही कार्यशाळांमध्ये विशिष्ट प्रकारची कोडी वापरात आणली जातात. त्यातीलच एक साधेसे उदाहरण मी तुम्हाला देतो. रोमन आकड्यांप्रमाणे 9 हा आकडा IX असा लिहिला जातो. आता आव्हान असे आहे की केवळ एकाच रेषेचा उपयोग करून आपण 9 ही संख्या 6 या संख्येत बदलायची आहे. पुढे वाचण्याआधी किंवा ऐकण्याआधी 2 मिनिटे थांबा आणि हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त एकच रेषा वापरून 9 या आकड्याचे 6 करा. प्रयत्न करून का बरे पाहत नाही? उत्तर असे आहे, रोमन भाषेतील IX म्हणजेच अरेबिक संख्येप्रमाणे 9. आता या रोमन आकड्यामध्ये इंग्रजीतील मुळाक्षरे घालून पहा. इंग्रजी मुळाक्षरातील I व X दिसतात का तुम्हाला? या 2 मुळाक्षरांच्या आधी S हे मुळाक्षर जोडा. आता पहा बरे, 9 म्हणजेच 9 या शब्दाचे 6 म्हणजे 6 मध्ये रूपांतर झाले आहे की नाही? जेव्हा मी म्हणालो की केवळ एकच रेषा वापरायची, तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्यापैकी अनेकांचा समज असा होतो की रेषा म्हणजे सरळ रेषा. असे का बरे? S हे मुळाक्षर खरे तर एक रेषाच आहे, एक वळणदार अशी रेषा. परंतु आपण असा विचार करीत नाही. आपल्यातील हा गैरसमजच या कोड्याचे उत्तर शोधण्यापासून आपणास परावृत्त करतो. अशाच प्रकारे आपले समज गैरसमज सत्याच्या आकलनातील एक अडथळा बनून सत्यापासून आपणास परावृत्त करीत असतात. ही कहाणी ऐका. श्वापदांनी व्यापलेले एक घनदाट जंगल होते. एक लाकूडतोड्या आपल्या सुंदर पत्नी समवेत त्या जंगलात राहत होता. तो लाकूडतोड्या दररोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असे.
हा जाच अनेक दिवस सुरूच होता. या रोजच्या जाचाला त्याची पत्नी लवकरच वैतागली. लाकडाचे ओंडके होडीतून नदी पलीकडे नेऊन ते विकून मिळालेल्या पैशातून ती गरजेच्या सामानाची खरेदी करीत असे. हे तिचे नित्याचे काम असे. दिवस जसे जात होते तस तसे नदी पलीकडील किराणा मालाच्या एका दुकानदाराशी तिचे मैत्री संबंध वाढले. अमावस्येची रात्र होती. काळाकुट्ट अंधार पसरला होता. लाकूड तोड्या भरपूर दारू पिऊन अमानुषपणे तिचा छळ करू लागला. तशी ती झोपडी बाहेर पडली. तिच्या मनात एक विचार चमकून गेला. किराणा मालाच्या दुकानदारापाशी का जाऊ नये? हा जाच सहन करण्यापेक्षा तसे केलेले निश्चितच चांगले. नदीच्या दुसऱ्या तीरावर पोहोचण्यासाठी तिला होडीची आवश्यकता होती. तिने एका नाविकाला झोपेतून उठवले, पण त्याने तिला नदीपार पोहोचवण्यास नकार दिला. साधारणपणे 2 मैलांवर असलेला नदी पलीकडे जाणारा छोटासा लाकडी पूल तिला अचानक आठवला. एक चित्ता त्या पुलाच्या आसपास नेहमी फिरत असल्याचे ऐकिवात होते हे देखील तिला पुसटसे आठवले. परंतु या सूचनेकडे फारसे लक्ष देण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तेथून सुटका करून घेणे इतकेच तिचे ध्येय होते. त्यामुळे ती त्या लाकडी पुलाच्या दिशेने चालू लागली. दुसऱ्या दिवशी मात्र छिन्न विछिन्न अवस्थेतील तिचे प्रेत त्या पुलापाशी सापडले. रात्री चित्त्याने तिच्यावर झडप घातली होती. आता ही कहाणी तुमच्या कुटुंबियांना वाचून दाखवा. कहाणीच्या शेवटी प्रत्येकाला असे विचारा की त्या लाकूड तोड्याच्या पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत कोण होते बरे? एखादा म्हणेल तो लाकूड तोड्यात जबाबदार होता. दुसरा एखादा म्हणेल तीच व्यभिचारिणी होती, म्हणूनच स्वतःच्या वाईट चालीने तिनं आपला भयंकर अंत ओढवून घेतला. अशा प्रकारे तो त्या स्त्रीलाच दोष देईल. आणखी एखादा असेही म्हणेल की नावाड्या निष्ठुर होता, त्याने तिला एकटीला चालायला भाग पाडले म्हणून त्याची चूक आहे. कोणी एखादा असे म्हणण्याचे धाडस करेल की त्या किराणा मालाच्या दुकानदाराची चूक आहे, त्यानेच तिला भुरळ पाडली. प्रश्न तोच असून सुद्धा उत्तरे मात्र अनेक आहेत. असे का बरे? प्रत्येक उत्तर हे ज्याच्या त्याच्या समज गैरसमजातून आलेले आहे. प्रत्येकाचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो, समज असतो. रात्रीच्या प्रहरी तुम्ही जेव्हा एखाद्या भव्य पिंपळ वृक्षाकडे पाहताना, तेव्हा तुम्हाला केवळ त्याच्या पसरलेल्या फांद्या आणि त्यांची सळसळणारी पानेच दिसतील कदाचित. या साऱ्यातून जर तुम्ही पलीकडे पाहिलेत तर त्यामागे लपलेल्या चंद्राचा प्रकाश तुमच्या दृष्टीस पडेल. अगदी तशाच प्रकारे पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही काही पाहता, कुणास भेटता, तेव्हा तुमच्या समज गैरसमजांमुळे तुमची दृष्टी संकुचित होऊ शकते आणि त्यामुळे सत्य लपून राहते. पहिल्याच भेटीत मत कायम करण्यापेक्षा थोडे थांबा. आपल्या आवडीनिवडी बाजूस सारून पहा. त्याच गोष्टीकडे स्पष्ट आणि निष्पक्ष मनाने पुन्हा एक वार पहा. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यास थोडा अवधी घ्या. तेव्हाच सत्यस्थितीचा, वास्तवाचा पडताळा तुम्हास येईल. मनन, ज्ञानयोग आपल्याच दृष्टिकोनाचे बळी ठरू नका. कर्मयोग एकाच गोष्टीला अनेक पैलू असू शकतात हे जाणून घ्या. अचूक कार्याच्या ओघासाठी स्वतःला शाबासकी द्या. चिंतन, ती असो वा तो, प्रत्येकाचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील सोमवारी. नमस्कार.